नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. कोल्हापूर पोलीस दलाचा नाविन्यपूर्ण उपक्रम. नागरिकांना थेट पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्कासाठी 80 मोबाईल वितरित. कोल्हापूर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीचे निरसन जलद गतीने व्हावे या उद्देशाने कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस दलातर्फे एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्यात प्रथमच कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना थेट पोलीस अधिकारी व पोलीस ठाण्याशी संपर्क साधता यावा यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, विविध शाखा प्रमुख तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंत्रालय शाखा प्रमुखांना स्वतंत्र मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती या शासकीय योजनेतून सॅमसंग कंपनीचे A17 मॉडेल एकूण 80 मोबाईल सिम कार्ड सहित उपलब्ध करून देण्यात आले असून हे मोबाईल संबंधित पोलीस ठाणे किंवा शाखेकडे कायमस्वरूपी राहणार आहेत. संबंधित पोलीस अधिकारी याची बदली झाली तरीही हे मोबाईल क्रमांक कायमस्वरूपी त्याच ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. या उपक्रमामुळे नागरिकांना पोलीस ठाण्याशी संपर्क साधता येणार असल्याने अडचणी दूर होणार असून तक्रारीचे तात्काळ निवारण, पोलीस प्रक्रिया अधिक गतिमान होणे तसेच नागरिक पोलीस यांच्यातील संवाद अधिक सुलभ होणार आहे. नागरिकांनी आपल्या अडचणी, तक्रारी व माहिती देण्यासाठी या अधिकृत मोबाईल क्रमांकाचा योग्य वापर करावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. आज कोल्हापूर पोलीस मध्ये आम्ही एक नवीन संकल्पनाचा सुरुवात केलेली आहे. त्यांच्यामध्ये आम्ही 80 मोबाईल विथ सिम सगळे म्हणजे SP पासून जेवढे प्रभारी अधिकारी आहे आणि आमचे वेगळे ब्रांचेस आहे, मंत्रालयीन स्टाफ आहे, ज्या ज्या नंबरची पब्लिकला गरज पडतो तो सगळे नंबर आम्ही म्हणजे एक सारखे नंबर घेऊन एक CUG ग्रुपची सुरुवात केलेली आहे. तोच नंबर म्हणजे कायमस्वरूपी तो अधिकारी जरी बदली झाले तरी पण तो नंबर कायमस्वरूपी तो पोलीस स्टेशन इन्चार्ज ऑफिसर म्हणून त्यांच्या नावावरती राहील. पब्लिकला पण वारंवार नंबर घ्यायची गरज पडणार नाही. जरी कोणी नवीन अधिकारी जॉईन झाला तर त्यांचा नंबर घ्यायची गरज पडणार नाही, कारण तोच नंबर पुढच्या अधिकारीकडे हँडओव्हर होईल. तेच नंबर आमचे वेबसाईटला पण फ्लॅश होतील आणि परमनंट तोच नंबर SP पासून SHO पर्यंत आमचे प्रभारी अधिकारी पर्यंत तोच नंबर राहणार आणि पब्लिकला कुठेही नंबर शोधायची गरज पडणार नाही. तो फिक्स एक नंबर आहे. आणि दुसरा त्यांच्या मागचा उद्देश आहे की आता बरेचसे OTP, बरेचसे शासनाचे पोर्टल जे चालू झाले त्यांचे पोर्टलवरती OTP येतात. तर OTP जर अधिकारी चेंज होतात तर परत ते नंबर अपडेट पोर्टलमध्ये करायला लागतात. तो पण प्रोसिजरची गरज पडणार नाही. तो एकदा फिक्स नंबर पोर्टलवरती पडला तर सगळे OTP तोच नंबरवरती येणार आहे. त्यामुळे पब्लिकची सुविधासाठी आणि आणखी एक अधिकाऱ्याची कंप्लेंट असतात की आमची बदली झाली तरी पण पब्लिक आम्हाला फोन करून विचारतात. आता बरेचसे अधिकारी 3-3, 4-4 वर्षांपर्यंत आम्हाला फोन येत राहतात मागचे पोस्टिंगचे की असं एक काम आहे. तर म्हणजे कन्सर्न ऑफिसरचा नंबर अवेलेबल असणार ट्रान्सफर झाल्यानंतर, पण असा कुठलाही नंबर तो एरियामधून येणार नाही. सगळे संकल्पनामधून ते आज आम्ही 80 मोबाईलच्या वाटप, वेगळे शाखा, वेगळे आमचे पोलीस स्टेशन आणि सगळे अधिकारी आणि आमचे ब्रांचेस मध्ये केलेलं आहे.